चलो बाय. हॅलो, गुड इव्हनिंग, वेलकम टू द ब्लॉग. आपल्या सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. परत आपण आलेलो आहे बॅक. आणि आज तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला ऑलरेडी माहीतच झालं असेल की आपण कुठे जात आहे. एक मिनिट. सो आपण जातोय रायगडावर. छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक सोहळा आहे ते बघण्यासाठी महाराजांचा बोलावा आलेला आहे. मागच्या 1 वर्षापासून आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करतो, बट काही कारणास्तव जाता येत नाही आहे. बट आता ही जी अपॉर्च्युनिटी मिळाली आहे गोल्डन, तर आपण म्हटलं ही मिस नाही करावं आणि आपण तयारी केली आहे, निघालो आहे. तो आपण 6 तारखेला जसं महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे तर आपण 1 दिवस पहिलेच निघालो आहे रात्री. तिकडे लाईट नाही, इकडेच करावं लागेल ब्लॉग. तर आता आपण रात्री निघालो आहे. रात्री जवळपास झाले आहे 11. ॲज युजल जे मंडळी असते आपल्यासोबत भटकंती करायसाठी तीच मंडळी जॉईन करत आहे. त्याच्यातले काही लोक गायब आहे, काही लोक येत आहे. तर जस्ट 2 मिनटामध्ये ते लोक पोचत आहे आपल्याला. बाकीची गोष्ट तुम्हाला सर्व गाडीमधून सांगतो. आता आपण डायरेक्ट तिथून निघालो, मध्ये काही रेकॉर्ड करायला मिळालं नाही. तर आता आपण मुळशीच्या समोर थांबलेलो आहे. सर्व लोक मंडळी जमलेली आहे. बट आज आपल्यासोबत एक थोडा छोटासा सरप्राईज आहे की म्हणजे मी पण इवन एक्सपेक्ट नव्हतं केलं. आपले ट्रेक लीडर मिस्टर दीप्तेश सोबत, जर तुम्ही ब्लॉग्स रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला माहीत असेल की दीप्तेशसोबत आपण आतापर्यंत 3-4 ट्रेक्स कंटिन्युअसली केले आहे. तर मी याची स्टोरी बघितली होती दुपारी की, आणि अन्नाला म्हटलंच होतं गाडीत बसल्या बसल्या की आज दीप्तेश आपल्याला गडावर भेटणार आहे. बट गोष्ट अशी झाली की त्याच्याच आम्हाला मेसेज आला आणि तो ज्यांच्यासोबत गेला होता एक एमर्जन्सी आली तर बिचारा परत येत होता. बट बाय गॉड ग्रेस की त्याच्या पण नशिबात आज गडावर येणं होतंच, तर तो आता आमच्यासोबत कंटिन्यू करत आहेत. हे 2 दिवस पूर्ण दीप्तेश आपल्यासोबत त्या ब्लॉगमध्ये राहणार आहे. आता झाले 4, ऑलमोस्ट आम्ही 3 वाजताच पोहोचलो इथे. आणि इथे पोहोचल्यानंतर इकडचं वातावरण खूप एकदम म्हणजे जसं मी एक्सपेक्ट नव्हतं केलं त्याच्यापेक्षा खूप भारी आहे. म्हणजे वातावरण एकदम पावसासारखं, थोडं थंड थंड. ते सोडा गर्दी, म्हणजे ज्या बेस विलेज पाचगावमध्ये जायचं आहे त्याच्यात ती खूप किलोमीटर अगोदरच आम्ही इकडे थांबलो आहे. कारण की भरपूर पोलिसांचा बंदोबस्त वगैरे आहे. गाडी इकडेच लावायसाठी लावली आहे. खूप लांब पायी जायचं आहे. आणि जे आमचं इन्स्ट्रक्शन्स दिले आहे की सोबत राहायचं, वरती हरवू वगैरे शकतो, तर ते पण एक थोडा ड्रॉबॅक आहे. लेट्स सी, भरपूर लांब आता पायी जायचं आहे. आता जवळपास 4:30 वाजले आणि आपण जिथे गाडी पार्क केली होती तिथून आपल्याला काही अंतर एस टी महामंडळाच्या बसने सोडून दिलं. फ्री ऑफ सर्व्हिस आहे. कारण की खूप रस्त्याने कंटिन्युअसली गाड्या पार्क करतात, तर इतकं चालणं पॉसिबल नाही आहे. तर आता बघू किती वेळ लागते आपल्याला वरती पोचायला. तसं तर आज आभाळामध्ये खूप जास्त प्रकाश आहे, तर जे किल्ल्याचं टोक आहे ते तर इझिली दिसत आहे. बट कॅमेरामध्ये नाही दिसणार. जसं जसं हळूहळू दिवस होईल, प्रकाश येईल, तसं तसं एकदम छान छान व्हिडिओज, शॉर्ट्स बघायला मिळेल तुम्हाला. इकडनं पुढे सरळ गेलं तर 2 किलोमीटरवर रोपवे आहे आणि इकडे पायाचा वाट आहे. सो आपण इकडनं जाणार आहे बिकॉज रोपवेचे जे तिकीट्स होते ते तर अगोदरच बुक करावं लागते आणि वेळेवर मिळत पण नाही, आणि मिळाली तर उशीर खूप लागतो. सो बेस्ट की त्याच्यापेक्षा आम्ही पायी जाण्याचं ठरवलेलं आहे. ऑलमोस्ट 3 तास लागणार वरती चढायसाठी. 1736, 1737 जवळपास पायऱ्या आहे. बघू आता किती वेळ लागते आपल्याला वरती पोहोचायसाठी. सो इथून आपण आपल्या किल्ल्याची पहिली पायरी चढलेली आहे. ॲक्च्युली इकडे 2 रस्ते आहे. एक जायचा आणि यायचा वेगळा आहे. 2 वे केला आहे. म्हणजे याच्या अगोदर असं होतं की जायचं आणि यायचा फक्त एक सिंगल लेन होता, बट आता खूप जास्त गर्दी होते म्हणून पूर्ण डिस्टिंग्विश केलं आहे दोन्ही पण दरवाजांनी.
आमची जे सर्व मंडळी आहे जे थकली आहे, दमले आहे सर्व लोक म्हणून थोडा वेट करतो आहे. बट त्याच्याच पुढे या किल्ल्यावरून आम्ही जे ट्रान्झिशन हे जे बघत आहे ना, जे रात्रातून सकाळ होत आहे ते एकदम अप्रतिम दिसत आहे. जवळपास 5:30 वाजले आणि 5:30 वाजता सकाळचं हे दृश्य. वाव. ज्या स्टीफ स्टेअर्स होत्या त्या आता बंद झाल्या आणि आता कंटिन्युअसली असा प्लेन एरिया लागला आहे. आणि हा व्ह्यू अर्ली इन द मॉर्निंग 5:30 झालं आहे आणि एकदम असा सुंदर असा व्ह्यू. आता आपण लगेच रिसेंटली आपण लास्ट वीकमध्ये कोकणकड्याला गेलो होतो स्पेशली क्लाउड गॅदरिंग बघायसाठी. बट अनफॉर्च्युनेटली आपल्याला बघायला नाही मिळाली कारण की तेव्हा सूर्यच नव्हता, खूप सारा पाऊस होता. बट इथे बघायसाठी मिळतं. आणि आपण आता किल्ल्याच्या मेन दरवाजा महादरवाजाला पोचलेलो आहे. रायगड किल्ल्याचा 2.5-3 तास पायी ट्रेक केल्यानंतर फायनली ते पोचलो. मागे जे बघत आहे ते किल्ल्याचा मेन दरवाजा महादरवाजा आहे. तिथून आपण एंट्री करणार आहे आतमध्ये. या जो बुर्ज आहे हा खूप उंचीला खूप जास्त मोठा आहे, एकदम जायंट आहे आणि एकदम दगडांनी मजबूत बनवलेला आहे. तर इकडे शिट्या मारत आहे म्हणून आपण फटाफट जाऊ. जाता वेळ बाकीचं जे काही आहे ते रेकॉर्ड करू. जाणाऱ्यांची गर्दी भरपूर आहे. आपण एकदम वरती किल्ल्याजवळ पोहोचलो ऑलमोस्ट. सो किल्ल्यावर पोचलो आणि किल्ल्यावर पोचताच बाजूला थांबलो आणि रेस्ट करतो. बाकी सर्व जी मंडळी आहे सर्व आम्ही बसलो आहे आणि सर्व लोक फार दमले आहे. किल्ल्यावर खूप गर्दी आहे, एकदम खचाखच. म्हटलं थोडा वेळ पहिले आराम करू. आणि जसं आम्ही आलो होतो 3 वाजता तेव्हाच मला भूक लागली होती. बट आता खातो आहे चकली आणली का भावानी, एकदम टेस्टी. त्यानंतर आपण पूर्ण टूर करू आपल्या या किल्ल्यातला. होऊ शकते की ही जी गर्दी आहे या गर्दीमुळे काही स्पॉट्स आपण व्हिजिट करण्याचं विसरून जाऊ. बट आजचा हा जो राज्याभिषेकाचा जो सोहळा आहे त्याच्यातल्या एकदम मायन्यूट गोष्टी मी तुम्हाला दाखवणार की कसा काय हा राज्याभिषेक सोहळा पार पडतो. टाईमपास केल्यानंतर आता मी किल्ल्याच्या एक्सप्लोअर करायसाठी निघालो आहे. सर्वात अगोदर ते जाणार आहे हा जो टोक दिसत आहे नागरखाना, इथे महाराजांचा अभिषेक होतो ते बघायसाठी. बट किल्ल्यावर एकदम खचाखच गर्दी आहे. भरपूर सारे लोक आताच निघाले परत जायसाठी कारण की भरपूर सारे लोक कालच आले होते. आम्ही आज सकाळी आलो म्हणून आज आता आम्ही दुपारपर्यंत हा किल्ला पूर्ण एक्सप्लोअर करणार. त्याचबरोबर जे मेन कारण आमचं राज्याभिषेक बघायसाठी जे आलो आम्ही
ते राज्याभिषेक बघूनच आम्ही निघत जाणार. आता तुम्ही बघत असेल या दोन्ही बाजूले जी जागा आहे आणि हा पण हा रस्ता आहे. आपण बाजारपेठेच्या मधातून जात आहे. बाजारपेठ म्हणजे जवळपास या किल्ल्यावर 1600 लोकांची वस्ती होती, म्हणजे 1600 लोक जवळपास राहत होते. तर असं म्हणू शकता की एक छोटंसं गावच होतं. त्या छोट्या गावाला पण असं काहीतरी तर हवं ना, म्हणजे आपल्या गरजेच्या गोष्टी घ्यायसाठी. तर ती ही बाजारपेठ आहे जिथे सर्व वस्तू त्यांना भेटायच्या. हा तुम्ही जो स्पॉट बघत आहे याला टकमक टोक म्हणते. या टोकावरून जे कैदी असतात या टोकावरून त्यांना धक्का द्यायचे आणि पाडून द्यायचे, म्हणजे मृत्यू ही शिक्षा होती. तर आता सध्या तिकडे जाणं बंद आहे म्हणून आपण तिकडे जाऊ नाही शकत. आपण इकडे चाललो आहे जगदीशेश्वर टेम्पलकडे. इकडून बाजारपेठेकडूनच आलो आहे आणि सर्वीकडे पूर्णीकडे जे लोक दिसत आहे सर्वीकडे फक्त आणि फक्त जिकडे तिकडे टेंटच टेंट आहे. म्हणजे जे एक दिवस अगोदर आले आणि सर्व लोक रात्रभरापासून इथे थांबलेले आहेत. हा पण एक्सपिरियन्स एकदम भारी आहे. आणि आजूबाजूला हळूहळू क्लाउड फॉर्मेशन बघायला दिसत आहे इकडे. राज्याभिषेक सोहळा आहे त्याच्यामुळे भरपूर सारी लाईन आहे इकडे महाराजांची समाधीवर जाण्यासाठी. अदरवाईज जर तुम्ही असं कोणत्या दुसऱ्या दिवशी आले तर म्हणजे असं काहीच गर्दी नाही, तर तुम्ही असं पटकन जाऊन येऊ शकता. बट आज गर्दी असून पण मॅक्सिमम 20 मिनटामध्ये आपण महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार. आणि तसं पण मी फर्स्ट टाईम रायगडावर आलो आहे, तर माझी इच्छा होती की रायगडावर आलो आहे तर समाधी घेतल्याशिवाय जाऊ नये. बाकीचा जो कार्यक्रम आहे मे बी तो मिस होऊ शकते, बट मेन जे काम आहे ते इथे आहे, तर हे तर आपण नक्कीच करणार. ज्या कामासाठी आपण आलेलो होतो ते काम परिपूर्ण झालेलं आहे. महाराजांचे दर्शन घ्यायसाठी आलो होतो आणि महाराजांचे दर्शन आपण घेतलं. जेव्हा आम्ही लाईनमध्ये लागलो होतो, जी आमची बाकीची मंडळी आहे ती आमच्यासोबत जॉईन नाही झाली, कारण की त्यांचं म्हणणं असं होतं की 3 तास कमीत कमी लागतील, पण आमचं दर्शन फक्त 1 तासामध्ये झालं फटाफट. थोडं म्हणजे कमी टाईम मिळतो तिथे थांबायसाठी, बट गुड. दर्शन घेतल्यानंतर आपण तिकडेच एक जवळपास एक पॉईंट होता, त्या पॉईंटला पोचलो आहे जिकडे खूप सारी शांतता आहे आणि 1 नंबर व्ह्यू आहे. टाईमलॅप्स घेतला आहे तुम्ही, टाईमलॅप्स तर ऑलरेडी बघालच, बट थोडी लोकांनी इकडे दुर्गंधी करून ठेवली आहे, त्यामुळे इकडून लवकर जावं लागेल. पण हा जो व्ह्यू आहे इथून एकदम बाप. ती समाधी तिथे आणि तिथून असं पायी येते आपण तिथे आलो आहे. तिथे महाराजांचा राज्याभिषेक होणार आहे. भरपूर सारी गर्दी आणि इकडे भरपूर सारा रंग पण खेळत आहे, तर कपडे आता इथून
खराब होईलच, त्याचबरोबर चेहरा पण खराब होईल असं वाटत आहे. आणि माझे जे सोबतचे जे लोक आहेत ते बिलकुल गायब नाही झाले पाहिजे याची दक्षता घ्यायची आहे. तिकडे एकदम खूंखार लोकांची गर्दी आहे जिकडे तिकडे. तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो. राजा माझा लेख बिरुबाचा, राया माझा अवतार खंडेरायाचा. वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा त्याच दिमागात साजरा करण्यासाठी आलेले सर्व शिवभक्त. आपला हा जो राज्याभिषेक सोहळा जो बघण्यासाठी आपण आलेलो होता हा बघून झालेला आहे. आणि जे समोर महाराजांची प्रतिमा आहे तिथे पण जाऊन दर्शन घेतले. भरपूर गर्दी आहे, एक नवीन एक्सपिरियन्स होता. जाम मजा आली, भरपूर गर्दी आहे आणि लोक आता पण झोपून, तुम्ही बघत असेल तर लोक पूर्ण झोपलेले आहे, काही आराम करत आहे, काही जेवण करत आहे. तर महाराजांच्या उजव्यामधून वरती यायचं आहे, डाव्यामधून खाली जायचं आहे. सर्वांना डोळे भरून दर्शन झालं पाहिजे, शिस्तीत दर्शन घ्यायचं आहे, गडबड करायची नाही. तर असं असते इथे. तर मी पण तुम्हाला म्हणेल की नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही पुढच्या वर्षी जेव्हा राज्याभिषेक सोहळा राहील तर तुम्ही पण पुढे या. चल भेटू. चल, मित्र बनवला होता नवीन, तर मित्र बनला आपला. चला आता निघू इथून. भूक तर तशी लागली आहे, थोडं लाईट वेट खाऊ आणि परत खाली निघू. भारी मस्त आहे. गाईज आपण आता गड उतरून खाली पोचलो आहे. जवळपास 4 वाजले. 12 वाजता निघालो तर जवळपास 4 तास लागले आम्हाला पोचायला. मध्ये मध्ये थांबून ब्रेकसुद्धा घेतला. बट मस्त एक्सपिरियन्स होता, एकदम बढिया. ज्या कामासाठी होतं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचा राज्याभिषेक सोहळा बघण्यासाठी, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ज्या होत्या माझ्या त्या आपण परिपूर्ण केल्या आहे. किल्ला परिपूर्ण एक्सप्लोअर नाही करता आला कारण की गर्दी खूप होती. प्रत्येक पॉईंट, काही पॉईंट्स तर बंद पण होते आणि काही पॉईंट्स गर्दीमुळे जाता नाही आलं. तर रायगडावर परत एकदा यायची इच्छा आहे. आता बघू, रेनी सीझनमध्ये नाही येणार कारण की इथून काही दिसतच नाही.
तर आपण पावसाळ्यानंतर मे बी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये काही छान प्लॅन करू, तेव्हा येऊ. सो हा ब्लॉग लवकरच ड्रॉप करतो आहे. तुम्ही सांगा की तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग. तर तेपर्यंत नेहमी तुमचं असंच प्रेम देत राहा मला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत. तेपर्यंत टेक केअर.